बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येते। सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे दोन गटात जुंपल्याची धक्कादायक घटना दुसरीबीड गावांमध्ये घडली आहे। किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या संघर्षात झाला असून यामध्ये तब्बल 9 जण जखमी झालेत। बुलढाणा जिल्ह्यातील दुसरीबीड गावामध्ये एका सोशल मीडिया पोस्टमुळे दोन तरुणांमध्ये सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले। दोन्ही बाजूचे समर्थक आमनासामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली। मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही गटांचं एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी जोरदार हल्ला चढवलाय। या हिंसक संघर्षात दोन्ही गटातील एकूण 9 जण जखमी झालेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या हाणामारीचे काही अस्वस्थ करणारे व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। तर धक्कादायक बाब म्हणजे इतकी मोठी घटना घडू नये अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृतपणे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। मात्र व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलीस घटनेचा आढावा घेत असून गावात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। सोशल मीडियाचा चुकीचा वापर आणि संयमाचा अभाव यामुळे एक शांत गावाला संघर्षाचा सामना करावा लागतोय। पोलीस आता या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कल्याणमध्ये काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र समोर आलंय। तर आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहन चालकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्याचा परिणाम स्थानिक स्तरावरही जाणू लागल्याचं दिसतंय। कल्याण पश्चिम येथील कोळवली परिसरातील एका पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। तर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी वाहन चालकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते। तुटवड्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून आधीच इंधन भरण्यास सुरुवात केली। दरम्यान अधिकृत स्तरावर कोणताही मोठा तुटवडा जाहीर करण्यात आलेला नसला तरी अफवा आणि चर्चेमुळे निर्माण झालेला घबराट ही या परिसरातील मुख्य कारण असल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे। इंधन तुटवड्याबाबत स्पष्ट माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। माझं नाव संकेत जेम्स आहे। मी कल्याण एनर्जी इंडियन ऑइल पेट्रोल पंप चालवतो। तुम्ही बघू शकता मागे भरपूर लोकांची रांग लागलेली आहे। तर सगळ्यांना वाटतंय की पेट्रोल संपणार आहे किंवा भेटणार नाही आहे किंवा शॉर्टेज आहे मालचा, असं सगळ्यांना वाटतंय, पण असं काहीच नाही। तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला टँकर उभा आहे, व्यवस्थित माल येत आहे। सरकार आपली सगळी मदत करते आहे, आपल्याला इंडियन ऑइलकडनं व्यवस्थित सगळा माल येतो आहे। कुठे काय तुटवडा नाही आहे, कुठे शॉर्टेज नाही आहे, हे लोकांना अफवा झालेली आहे, कोणी पसरवली आहे माहीत नाही। पण आम्ही लोकांना समजून सांगतो आहे, कारण भरपूर ऊन पण आहे आणि त्या पद्धतीने लोकांनी जी रांगा लावल्या त्यांना त्रास पण होतो आहे। आम्ही सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं आहे की काही प्रॉब्लेम नाही, टाईम टू टाईम सगळं आम्हाला माल येतो आहे, पेट्रोल डिझेल सगळं व्यवस्थित आहे, कसलाच प्रॉब्लेम नाही आहे। तर त्यांनी कसल्याही गोष्टीची घाई करू नये, त्यांनी व्यवस्थित आपल्या घरी उन्हातानाचं व्यवस्थित कधी पण तुम्ही व्यवस्थित टायमावर या, तुम्हाला सगळा माल व्यवस्थित भेटेल, कुठला शॉर्टेज नाही आहे, हे सगळी अफवा आहे। शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न वाढवता येतं याचं उत्तम उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आले। तर पारंपरिक पद्धतीला छेद देत एका तरुण शेतकऱ्याने पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबूजाची लागवड करून यश मिळवले। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या बाराड येथील तरुण शेतकरी बालाजी पारुकवार हे गेल्या काही वर्षापासून शेतीत सातत्याने प्रयोग करत आहेत। मागील 6 वर्षापासून स्ट्रॉबेरी उत्पादनात यश मिळवल्यानंतर यावर्षी त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून पारंपरिक लाल टरबूजासोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबूजाची लागवड केली। सुमारे 20 गुंठे जमिनीत हा प्रयोग राबवण्यात आला असून या लागवडीसाठी सुमारे 20 ते 30 हजार रुपयाचा खर्च आलाय। या रंगीत टरबूजांना बाजारात वेगळेपण मिळत असून ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे। या टरबूजांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचा दावा केला जात असला तरी याबाबत तज्ज्ञांकडून अधिक संशोधन अपेक्षित आहे। मात्र चवीत आणि आकर्षक रंगामुळे या उत्पादनाची मागणी वाढताना दिसते। सध्या शेतीतूनच थेट विक्री केली जात असून या टरबूजाला सुमारे 40 रुपये प्रति किलो दर मिळतोय। एकूण खर्चाच्या तुलनेत जवळपास 2 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नाविन्यपूर्ण शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं, हेच या प्रयोगातून एकदा पुन्हा स्पष्ट होत आहे।
माझं नाव बालाजी मारुती अप्पा उपवार, राहणार बारड येथील मी एक युवा शेतकरी आहे. मी मागील 10 वर्षापासून शेतीमध्ये नवनवीन बदल करून नवनवीन पिकांची लागवड करतो. मागील 5 वर्षापासून माझ्याकडे स्ट्रॉबेरी आहे. यावर्षी मी स्ट्रॉबेरीला जोड म्हणून यावर्षी मी ऑरेंज आणि येलो कलरचे टरबूज आणलेले आहेत. साधारणतः ते 10 आरवरती येलो कलर आणि 10 आरवरती ऑरेंज कलरचे टरबूज लागवड केलेली आहेत व मी ते शेतासमोर आपल्या स्टॉलला स्ट्रॉबेरीसोबत टरबूज विकतो आहे व ते टरबूजाचे शरीरासाठी फायदे जर सांगायचे झाले तर ते व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असल्यामुळे ब्लड प्रेशर, शुगर वगैरे, थायरॉइड यासारख्या विविध आजारांवरती काम करण्यास एकदम चांगले आहेत व त्याची मागणी पण चांगली आहे सध्याच्याला मार्केटमध्ये. ते कुठून आणलं? ही व्हरायटी मुळात जर सांगायचं झालं तर ही व्हरायटी थायलंड या देशातली आहे. चवीसाठी कशी? चवीसाठी एकदम चांगलं आहे. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे. शुगरच्या पेशंटसाठी हे फायद्याचं आहे. त्याची मागणी कशी आहे? मागणी वगैरे एकदम चांगली आहे. आता सध्याच्याला आपल्या शेतासमोर स्टॉल आहे. त्या स्टॉलवरून 40 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. दिवसाला एक 4 ते 5 क्विंटल मी दररोज टरबूज विकतो. बाजारपेठेमध्ये कशी मागणी? बाजारपेठेमध्ये हे नवीन असल्यामुळे आपण याला बाजारपेठेमध्ये अजून नेलेलं नाही. आपला स्वतःचाच मार्केट असल्यामुळं आपण स्वतःच्या स्टॉलला विक्री करतो. त्या टरबूजापेक्षा भावात काही? लाल टरबूजांपेक्षा भावामध्ये जास्त फरक आहे. ते लाल टरबूज 20 रुपये किलो आहे, परंतु हे आपण 40 रुपये किलोने विक्री करतो. परंतु याला मागणी पण चांगली आहे. सध्या विक्री पण होत आहे चांगली. शेतकऱ्यासाठी काय सांग? शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करायला पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतःच शेतकऱ्यांनी विकला पाहिजे. इतर जे व्यापाऱ्यांची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये जे काय त्यांच्या खिशात जाणारा नफा आहे ते आपल्याकडे आला पाहिजे. स्वतः शेतकऱ्यांनी उत्पादक होण्यापेक्षा स्वतः उत्पादक आणि विक्रेता झाला तर नक्कीच शेतीमधून एक चांगलं उत्पन्न येईल व शेतकऱ्यांच्या ते आज मराठवाड्यामध्ये जे म्हणतो ना आपण की शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायल्यात त्या आत्महत्या थांबण्यास नक्कीच एक हे होईल, फायदा होईल. नवी मुंबई पाणी चोरीचा एक गंभीर प्रकार समोर आलाय. अधिकृत पाईपलाईन जोडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील कामोठे परिसरात पाणी चोरीचा हा प्रकार उघडकीस आलाय. तक्रारदाराच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी अनधिकृतरित्या सिडकोच्या पाईपलाईनला जोड देऊन मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जात होतं. 16 मार्च 2026 रोजी हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर तपास करण्यात आला असता अनधिकृत पाईपलाईन जोडण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. ही लाईन सुमारे 30 फूट अंतरावरून जोडण्यात आली होती. तपासादरम्यान मागील 6 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय आणि चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्यात. 10 ऑक्टोबर 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत सुमारे 4575 घनमीटर पाणी वापरले गेलं असून त्याची किंमत सुमारे 5,37,000 रुपयापेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येते. या प्रकरणी संबंधिताविरोधात पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पुढील तपास सुरू आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या पाणी चोरीच्या घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली असून यावर कठोर कारवाईची मागणी होते.